सोयाबीन आणि कापसाच्या दरवाढीच्या संदर्भात शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि त्यांच्या शिष्टमंडळाने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। यावेळी बैठकीमध्ये सोयाबीन आणि कापसाच्या दरवाढीच्या संदर्भात सरकारने रविकांत तुपकरांना आश्वासन सुद्धा दिलंय। तसंच मागण्या मान्य न झाल्यास मोठं आंदोलन उभारणार असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिलेला आहे। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली 2 तास आमची एक जम्बो बैठक झाली। या बैठकीमध्ये सोयाबीन कापसाची दरवाढ किती आवश्यक आहे हे आम्ही त्यांना सांगितलं आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी आम्हाला सांगितलं की सोयाबीन कापसाच्या दरवाढीसाठी देशाचे गृहमंत्री माननीय अमितजी शहा यांच्याकडे राज्य सरकारचे शिष्टमंडळ ताबडतोब जाईल। आमच्या आंदोलनामुळे किमान सरकार आता गृहमंत्री अमितजी शहांकडे सोयाबीन कापसाच्या संदर्भात जायला तयार झालं। सोयाबीन कापसाला दरवाढ देणं जितकी शेतकऱ्यांची गरज आहे तितकीच निवडणुकांना सामोरं जाणाऱ्यांची सुद्धा गरज आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। नाही तर शेतकरी गावात सुद्धा येऊ देणार नाही सोयाबीन कापसाला भाव नाही मिळाला तर, आणि त्यामुळे आंदोलन जारी राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।